माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ही जी काही आपली मामी जी असते ती आता आपल्या हातामध्ये या सुप्रियाचा आणि या अर्णवच्या बाबांचा जो काही फोटो आहे तो हातामध्ये घेत सर्व काही गोष्टी ज्या आहेत जुन्या त्या बघू लागते आणि खूपच खुश झालेली असते. कारण तिला वाटत असतं की मी सुप्रियाला या पॉईंटमध्ये नक्कीच अडकू शकते. वल्लरी तुला आता मानावं लागेल बरं का. किती हुशार निघालीस का वल्लरी तू, असं पण वल्लरी आपल्या मनाशी बोलते. तुझ्याकडे हे भूतकाळामधील जे काही सत्य आहे यामुळे तुझ्याकडे खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे आणि अर्णवचा जो काही इतका ह्या ईश्वरीच्या घरातील लोकांवर विश्वास आहे आणि ईश्वरी बरोबर असलेलं नातं जे आहे ना ते आता बाजूला होणार आहे. कायमचे ईश्वरी आणि अर्णव बाजूला होईल मी जर हे फोटो अर्णवला दाखवले तर, असं पण ही वल्लरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते. नाही अर्णवने त्या ईश्वरीला घरातून बाहेर काढले तर बघा काय होतं ते आता, असं ही मामी आपल्या मनाशी बोलते. इकडे अर्णव आणि ईश्वरी जे आहे ते दोघेही गाडीमध्ये बसून इकडे घरी आलेले असतात. कारण आता ते दोघे ईश्वरीच्या बाबांच्या घरी गेलेले असतात आणि आता ते स्वतःच्या घरी आलेले असतात. तेव्हा अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की काय मग मी सिंदूर उतरा आता. परंतु ईश्वरी अर्णवचाच विचार करत असते. हा अर्णव जो आहे तो बोलतो की अहो मिस इंदोर उतरा आता. त्यावर इकडे ईश्वरी बोलते की खरोखर मला खूप बरं वाटलं सर, काय सांगू तुम्हाला. आता बोलतो की खरोखर आई बाबांची जी काही ॲनिव्हर्सरी आहे ती अगदी मस्त झाली, मला पण खूप आवडले ते क्षण, असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो. त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की काय मिस इंदोर आज काय गाडीमध्ये झोपायचं की काय. तेव्हा इकडे ईश्वरी बोलते की नाही नाही आपण घरी आलो हे माहीत आहे मला. त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की अगं मग गाडीच्या खाली उतर ना. तर इकडे ईश्वरी बोलते की अहो उतरते ना सर. अगं ईश्वरी मला तुला एक विचारायचं आहे, तू जेव्हापासून घरातून निघाली ना तेव्हापासून अशीच गप्प का. आज काहीतरी नक्कीच बदललंय बरं का, असं पण इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो. त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की मी आत्ता जरी गप्प दिसत असले ना तरी पण मी मनातून एकटीच खूप बडबडते माझ्या मनाशी, असं पण इकडे ईश्वरी आहे ती आपल्या मनाशी बोलते. त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय. त्यावर इकडे ईश्वरी जी आहे ती बोलते की अहो सेटिंग बदलली बाकी काही नाही झालं, असं ईश्वरी अर्णवला बोलत असते. तर ईश्वरी जी आहे ती बोलते की हो सर आता मला समजलंय ते. तर अर्णव जो आहे तो आता गाडीचा दरवाजा जो आहे त्या दरवाजाजवळ जातो आणि बाहेरून ईश्वरीला बघतो आणि मग पुन्हा दरवाजा उघडतो आणि बोलतो की चला मी सिंतूर उतरा आता गाडीच्या खाली. त्यानंतर इकडे ईश्वरी जी आहे ती आता इकडे या अर्णवकडे बघते आणि पुन्हा गाडीच्या खाली उतरते. परंतु तेवढ्यात ईश्वरीचा पाय जो आहे तो घसरतो आणि ती अर्णवच्याच मिठीमध्ये जाऊन पडते. ती अर्णवच्या प्रेमात पडलेली असते आणि तिला सर्व इतके काही सुंदर सुंदर क्षण दिसत असतात आणि खरोखर अर्णव सर किती सुंदर आहे याची जाणीव तिला आज झालेली असते. त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की अगं तुझ्या साडीचा पदर अडकलाय गाडीच्या त्या दरवाजामध्ये त्यामुळे तू पुढे आली अशी माझ्याजवळ, असं पण इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो. तर ईश्वरी बोलते की सर मी नाही सोडणार तुम्हाला. तर इकडे अर्णव बोलतो की अगं सोड ना ईश्वरी मला तू, असं अर्णव या ईश्वरीला बोलतो. अर्णव जो आहे तो आता या ईश्वरीच्या साडीचा जो काही पदर अडकलेला असतो तो हळूच काढतो आणि मग ईश्वरी जी आहे ती आपल्या मनाशी एकटीच विचार करत असते. तरी पण अर्णवला माहीत असतं की ही एकटी का विचार करते आणि कसला विचार करते हे अर्णवला समजलेलं असतं. त्यानंतर अर्णव जो आहे तो इकडे घराकडे निघालेला असतो आणि ईश्वरी अर्णवच्या पाठीमागे हळूहळू जात असते. इकडे मामी आणि ह्या अंजली व मामा हे तिघेजण घरात बसलेले असताना अर्णव जो आहे तो तिथे येऊन बसतो आणि तेव्हा ईश्वरीचं लक्ष जे आहे ते पूर्णपणे अर्णवकडेच असतं. इकडे ईश्वरी जी आता रूममध्ये आलेली असते तेव्हा ती कपाट बघत असते, त्यामध्ये अर्णवचा शर्ट असतो आणि तो शर्ट हातामध्ये घेऊन ईश्वरी इतकी काही खुश होते आणि ईश्वरी त्या शर्टकडेच बघत राहते कारण तिला तो शर्ट खूप आवडत असतो. आता तो शर्ट हातामध्ये घेऊन ती डान्स करू लागते. नंतर पुन्हा तो शर्ट ती आपल्या अंगावर टाकते आणि पुन्हा त्या शर्टला मिठी मारून ती खूपच एकटी मनाशी खुश होते. ईश्वरी पुन्हा तो शर्ट जो आहे तो इकडे कपाटात ठेवून देते आणि इकडे जो काही रात्री घालण्याचा ड्रेस असतो नाईट तो ड्रेस हातामध्ये घेते. त्यानंतर अर्णव जो आहे तो इकडे साईडला बसलेला असतो आणि अर्णवला ईश्वरीच्या माहेरी गेल्यानंतर ईश्वरीने आपल्याशी कशी मज्जा मस्ती केली हे सुद्धा सर्व क्षण आठवतात. त्यानंतर चाळीतील बायकांसमोर ईश्वरीने माझा हात कसा पकडला
हे सुद्धा सर्व या अर्णवला आठवू लागतं आणि अर्णव त्याच गोष्टींचा विचार करत असतो. ती आता इकडे रात्रीच्या वेळी बेडवरती झोपलेली असते, परंतु तिला अर्णवचीच खूप आठवण येत असते आणि ती अर्णवचाच विचार करत असते. अर्णव ज्या जागेवरती झोपतो त्या जागेवरती ती थोडासा हात लावून बघते आणि खूपच खुश होऊन आपल्या मनाशी अर्णवचे जे काही स्वप्न आहे ती रंगवत असते. अर्णव जो आहे तो रूममध्ये येतो, तर इकडे ईश्वरी जी आहे ती पटकन उठून बसते. आता अर्णव रूममध्ये येताच त्याचं काम जे आहे ते तो सुरू करतो. आता ईश्वरी अर्णवकडे बघते आणि ती लगेच खूप रागाने या अर्णवकडे बघत राहते. ईश्वरी पुन्हा आपल्या जागेवरती झोपते आणि पुन्हा अर्णव सरांकडेच एकटक बघत राहते. आता अर्णवला इकडे समजतं की ईश्वरीचा उद्या वाढदिवस आहे असं अर्णवला समजतं आणि अर्णव बोलतो की वाव, ईश्वरीचा वाढदिवस. आता ईश्वरीला हे मी खूप मोठं एक सरप्राईज देणार आहे बरं का, असं अर्णव आपल्या मनाशी बोलतो. मिस इंदोरचा बर्थडे आहे, त्यामुळे आता मला खूप मोठं सरप्राईज मिस इंदोरला द्यायचं आहे असं अर्णव आपल्या मनाशी बोलतोय. ईश्वरीचा हा जो काही बर्थडे आहे तो स्पेशल बर्थडे व्हायला हवा यावेळेस, असं पण इकडे अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो. त्यानंतर इकडे आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ईश्वरी जी आहे ती बोलते की सर, आता मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व तुम्हाला सांगून टाकणार आहे, असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते. दुसरीकडे राकेश, लावण्य आणि ही मामी तिघेही बोलतात की आपल्याला ह्या वाढदिवसाच्या सरप्राईजमध्ये काहीतरी घोटाळा करून ठेवायचा आहे, काहीतरी प्रॉब्लेम करून ठेवायचा आहे. तेव्हा मामी बोलते की अहो, मी आधीच खूप मोठा प्रॉब्लेम करून ठेवलेला आहे. तेव्हा इकडे हा राकेश बोलतो की नेमकं काय करून ठेवलं आहे. तेव्हा इकडे हा राकेश जेव्हा असं बोलतो तेव्हा मामी सर्व प्लॅनिंग जो आहे तो ह्या राकेशला सांगतात. तर मित्रांनो, नेमकं आता पुढे काय होणार, ईश्वरीचा वाढदिवस अर्णव कशा प्रकारे सेलिब्रेट करणार, हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.